नमस्कार. राज्यघटनेच्या आपल्या सिरीजमध्ये आज आपण केंद्र राज्य संबंध बघणार आहोत. केंद्र राज्य संबंधावर एकूण 8 प्रश्न विचारण्यात आलेले आहेत, ते आपण व्यवस्थित बघूया. तर बघा, केंद्र राज्य संबंध तसे बघायला गेलं तर 3 याच्यात विभागले जातात. 3 प्रकार पडतात त्याचे वर्गीकरणाचे: कायदेविषयक, प्रशासकीय आणि वित्तीय संबंध. कायदेविषयक संबंध झाले आधी कायदेविषयक, नंतर प्रशासकीय किंवा कार्यकारी संबंध, नंतर वित्तीय संबंध. ठीक आहे. जर आपण कायदेविषयक संबंध बघितले तर ते भाग 11 मध्ये येतात. प्रशासकीय संबंध बघितले ते पण 11 मध्ये येतात आणि वित्तीय संबंध बघितले तर ते भाग 12 मध्ये येतात. ठीक आहे. म्हणजे हे नीट लिहून काढा. 3 वर्गीकरण कसं आहे: कायदेविषयक संबंध, प्रशासकीय संबंध आणि वित्तीय संबंध. कायदेविषयक आणि प्रशासकीय संबंध भाग 11 मध्ये येतात, वित्तीय संबंध भाग 12 मध्ये येतात. भाग 11 मध्ये कायदेविषयक जे संबंध दिलेले आहेत ते 245 ते 255 आणि प्रशासकीय संबंध जे आहेत ते 256 ते 263 आणि वित्तीय जे भाग 12 मध्ये दिलेले आहे ते 264 ते 300 अ. ठीक आहे. अशा पद्धतीने ॲक्च्युअलमध्ये जो भाग 11 आहे त्याचं नाव काय आहे? केंद्र राज्य संबंध. ठीक आहे. केंद्र राज्य संबंध भाग 11. तर त्याच्यात कलम येतं 245 ते 263 आणि मग ते डिव्हायडेशन कसं झालेलं आहे? कायदेविषयक भाग ज्याच्यात कलम किती येतात? 245 ते 255 भाग 11चा सांगतेय मी. आणि प्रशासकीय जे संबंध आहेत 256 ते 263. म्हणजे मी हे जे कलम आहे 245 ते 263 हे कसे विभागले गेलेले आहेत ते सांगितलं. कळालं? भाग 11 त्याचं नाव आहे केंद्र राज्य संबंध. त्याच्यात 245 ते 263 कलम येतात. 245 ते 255 आहे कायदेविषयक संबंध. 256 ते 263 आहे प्रशासकीय संबंध. बघा, पहिला प्रश्न काय विचारण्यात आलेला आहे, जो 2023 ला विचारण्यात आलेला आहे. खालीलपैकी कोण सरकारी आयोगाचे सदस्य नव्हते? सदस्य नव्हते विचारतात. कोणत्या सरकारी आयोगाचे कोण सदस्य नव्हते? तर याचं उत्तर आहे 3. रामा सुब्रमण्यम हे सदस्य नव्हते. मग सदस्य असणारे कोण कोण होते बघा: श्री बी शिवरामन, नंतर डॉक्टर SR सेन आणि अजून जे तिसरे जे अध्यक्षच होते ते कोण? न्यायमूर्ती RS सरकारिया. बघा, सरकारी आयोग आपण बघून घेऊ. आता याच्यात तुम्ही 3S इथे मी लिहिलेलं आहे. 3S अशी ट्रिक पण लक्षात ठेवू शकता सरकारी आयोगासाठी. 3S सरकारी आयोग सुरू कशाने होतं? ते नाव सनेच होतं, S. आणि इंग्लिशमध्ये जर आपण बघितलं ते नाव एसनेच चालू होतं. आता इथे जरी ऑप्शनमध्ये रामा सुब्रमण्यम इथे दिलेलं आहे, पण लक्षात ठेवण्याच्या उद्देशाने मी ट्रिक काय दिलेली आहे? 3S लक्षात ठेवा आणि हा PYQ पाठ करा की 3S मध्ये कोण कोण येतं? सरकारिया, शिवरामन आणि सेन. सुब्रमण्यम येत नाही. ठीक आहे. ट्रिक कशी लक्षात ठेवणार? सरकार आणि सेन शिव आणि रामाची पूजा करतात. सरकार आणि सेना. सरकार आणि सेना कोणाची पूजा करतात? शिव आणि रामाची पूजा करतात. मग सरकारिया, नंतर सेन आणि शिवरामन, असं नीट लक्षात ठेवा. सरकारी आयोग कधी स्थापन झाला? 1983 ला. 1983 साली स्थापन झाला. अहवाल 1988 ला झाला. अध्यक्ष कोण होते? न्यायमूर्ती RS सरकारिया. सदस्य कोण? B शिवरामन आणि SR सेन हे सदस्य होते. आता यांनी सांगितले अधिक माहितीसाठी प्रश्न क्रमांक काय बघायचा आहे? प्रश्न क्रमांक बघायचा आहे 3. तर आपण प्रश्न क्रमांक 3 बघून घेऊ काय म्हणतात ते. तर बघा, हा आहे प्रश्न क्रमांक 3. सरकारी आयोग डॅश डॅश यासाठी अनुकूल होते. तर कंबाईन ग्रुप बी पूर्व परीक्षा 2021 ला विचारण्यात आलेला प्रश्न आहे. तर बघा, सरकारी आयोग डॅश डॅश यासाठी अनुकूल होते. तर कशासाठी? तर वरीलपैकी एकही नाही. आता बघा, इथे जे इनडेप्थ सरकारी आयोगाविषयी जे काही दिलेलं आहे ह्या सगळ्या आपल्याला व्यवस्थित पाठ करायचे, कारण त्यांनी ज्या काही शिफारसी केल्या होत्या ना त्याच्यावर प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. तर आपण बघूया. तर सरकारी आयोग
डॅश डॅशसाठी अनुकूल होते. राज्यपाल पद रद्द करावे, अखिल भारतीय सेवा रद्द कराव्यात, आंतरराज्यीय परिषद रद्द करावी, वरीलपैकी एकही नाही. म्हणजे या वरीलपैकी एकही नाही म्हणजे याच्यापैकी कोणतेच त्यांनी शिफारस केलेली नव्हती. ठीक आहे, अनुकूल नव्हते. आता सरकारी आयोग आपण बघून घेऊ. बघा, स्थापना झालेली आहे 1983ला, अहवाल दिला 1988ला. सदस्य 3 होते. न्यायमूर्ती RS सरकारिया जे अध्यक्ष, बी शिवरामन. नाबार्डची स्थापना कोणत्या समितीच्या शिफारसीने झाली आहे? बी शिवरामन. बरोबर, एकदा चेक करा, क्रॉस चेक करा जेवढं मला आठवतं तेवढं. तर मग ह्या गोष्टी अशा लक्षात पाहिजे की शिवरामन कोणते, ते हेच, हे सदस्य, आणि SR सेन सदस्य. ठीक आहे. कशासाठी स्थापना झाली? तर केंद्र राज्य संबंधांचा अभ्यास करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने, हे बघा, कोणी? सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती सरकारिया यांच्या अध्यक्षतेखाली केंद्र सरकारने स्थापन केले. स्थापन कोणी केलं? सरकारी आयोग, केंद्र सरकारने. पुन्हा वाचते. कशासाठी स्थापन केला? केंद्र राज्य संबंधांचा अभ्यास करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती सरकारिया यांच्या अध्यक्षतेखाली केंद्र सरकारने स्थापन केले. 1 वर्षात अहवाल देण्यास सांगण्यात आले. मात्र ही मुदत 4 वेळा वाढवण्यात आली होती आणि शेवटी कधी 1988 मध्ये अहवाल सादर करण्यात आला. आता शिफारसी किती केल्या होत्या? 247 शिफारसी केल्या होत्या. त्यापैकी काही शिफारसी इथे दिलेल्या आहेत, त्या नीट बघा. ज्या मी टिक केलेल्या आहेत त्या व्यवस्थित लक्षात ठेवायच्या आहेत. ठीक आहे. बघा, सरकारी आयोगाच्या 247 शिफारसी होत्या. त्यापैकी काही, त्याच्यातली पहिली 356चा जो वापर आहे तो शेवटचा पर्याय म्हणून करावा. ठीक आहे. म्हणजे त्यांनी सांगितलंय का 356 खूप वापरा, आणि 356 काय आहे? 352, 356 आणि 360 काय आहे? काय एक आहे? 352 राष्ट्रपती राजवट, 356 राष्ट्रीय आणीबाणी, 352 राष्ट्रीय आणीबाणी, 356 राज्य आणीबाणी किंवा राष्ट्रपती राजवट, आणि 360 काय? आर्थिक आणीबाणी. तर त्यांनी काय म्हटलंय? जर काही पर्याय नसेल, शेवटचा पर्याय म्हणून 356चा वापर करण्यात यावा. ऑल इंडिया सर्व्हिसेस प्रबळ करण्याबाबत त्यांनी म्हटलंय का रद्द करा? उलट त्यांनी काय सांगितलंय? प्रबळ करा. त्रिभाषा सूत्र लागू करण्याची उपाययोजना करावी. ठीक आहे. त्याच्यानंतर कलम 263 अंतर्गत कायमस्वरूपी आंतरराज्यीय परिषद स्थापन करावी. रद्द करा म्हटलंय का त्यांनी? स्थापन करा म्हटलंय. समवर्ती विषयावरील कायदा करण्यापूर्वी केंद्राने राज्यांशी चर्चा करावी. ठीक आहे. समवर्ती विषयावरील कायदा करण्यापूर्वी केंद्राने राज्यांशी चर्चा करावी. विधानसभेत बहुमत असेपर्यंत राज्यपालाने मंत्री परिषद बरखास्त करू नये. विधानसभेत बहुमत असेपर्यंत राज्यपालाने मंत्री परिषद बरखास्त करू नये. राष्ट्रपतीने राज्य विधेयकाला संमती देण्यास उशीर केल्यास राज्य सरकारला तसे कळवणे आवश्यक करावे. आकाशवाणी व दूरदर्शन यांच्या कार्याचे काय? विकेंद्रीकरण करावे. हा शब्द नीट लक्षात ठेवा. उद्या विचारलं स्वायत्तता प्रदान करावी असं सांगितलं होतं का? नाही, कारण तो PYQ आहे. आकाशवाणी व दूरदर्शन यांच्या कार्याचे काय म्हटले त्यांनी? विकेंद्रीकरण करावे. ठीक आहे. आता मी जे म्हणते ना, हा PYQ आहे, तो PYQ आहे, तर हे कुठे विचारलेले आहेत? हे एक तर मुख्य परीक्षेला विचारलेले आहेत, त्याच्यानंतर विचारले कुठे आहेत? राज्यसेवेला, राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेला. ठीक आहे. म्हणून मग मी म्हणते की हे PYQ आहेत. नंतर राज्यपालाबाबत त्यांनी काय काय सांगितलं? केंद्र राज्य संबंधांचा दुरावा येण्यास राज्यपाल पद कारणीभूत असल्याची स्पष्ट कबुली दिली. राज्यपाल पद रद्द करण्याची मागणी काय केली त्यांनी? फेटाळली. आणि इथे काय दिलं होतं? राज्यपाल पद रद्द करावे असं बोलले का ते? रद्द करण्याची मागणी फेटाळली. आणि राज्यपालाची नियुक्ती करताना मुख्यमंत्र्यांचा सल्ला घेण्यात यावा. काही क्षेत्रात तज्ज्ञ असावा. काय काय म्हटले त्यांनी? राज्यपाल कसा असावा? काही क्षेत्रात तज्ज्ञ असावा. ती व्यक्ती राज्याबाहेरील असावी आणि ती व्यक्ती राजकारणाशी अलीकडच्या काळात संबंधित नसावी. तर अशा पद्धतीने आपला 3 नंबरचा आणि 1 नंबरचा प्रश्न झालेला आहे. आता त्या शिफारसी विसरायच्या नाही. पुढे बघा, पुढचा प्रश्न आहे,
दिसतंय ना तुम्हाला? भारतीय संसदेला राज्यसूचीतील कोणत्याही विषयाबाबत राष्ट्रीय हितासाठी कायदा करण्याचा अधिकार आहे जर तत्संबंधी डॅश डॅशने ठराव मंजूर केला तर. ठीक आहे, तर बघा हे खूप महत्त्वाचं आहे. आणि आता खाली एक्सप्लेनेशनमध्ये हे जे कलम दिलेले आहेत ना, त्याच्यावर प्रत्येक वेळेस खूप वेळेस जोड्या लावांच्या स्वरूपात प्रश्न आलेले आहेत, सिंगल लाईनच्या स्वरूपात प्रश्न आलेले आहेत. तर आपल्याला हे कलम पाठ करायचे आहेत. तर प्रश्न पुन्हा बघा की काय केलं, म्हणजे कोणी ठराव मंजूर केला, कशा पद्धतीने केला, तर संसदेला राज्यसूचीतील कोणत्याही विषयाबाबत राष्ट्रीय हितासाठी कायदा करण्याचा अधिकार आहे. तर बघा ऑप्शन काय, लोकसभेने तिच्या एकूण सदस्य संख्येच्या बहुमताने, हे चुकीचं आहे. लोकसभेने तिच्या एकूण सदस्य संख्येच्या 2/3 कमी नाही इतक्या बहुमताने, हे पण चुकीचं आहे. राज्यसभेने तिच्या एकूण सदस्य संख्येच्या बहुमताने, हे चुकीचं आहे. बघा राज्यसभेने हजर राहून, काय म्हटलंय, हजर राहून मतदान करणाऱ्या 2/3 सदस्य संख्येपेक्षा कमी नाही इतक्या बहुमताने. उद्या जर असं म्हटलं की फक्त बहुमताने किंवा एकूण राज्यसभेच्या एकूण सदस्यांच्या बहुमताने, तर ते स्टेटमेंट काय असणार आहे, ते चूक असणार आहे. त्यांनी काय म्हटलंय, राज्यसभेने हजर हा शब्द महत्वाचा आहे, हजर राहून मतदान करणारा किती 2/3 सदस्य संख्येपेक्षा कमी नाही इतक्या बहुमताने. हे पाठ करा, हे तुम्हाला नीट आलंच पाहिजे. पुढे बघा, राज्य विषयावर कायदे करण्याचा संसदेचा अधिकार. राज्य विषयावर कायदे करण्याचा संसदेचा अधिकार कोणत्या कोणत्या कलमात आहे बघा. आता कधी कधी असतो, 5 असामान्य परिस्थितीत संसदेला राज्यसूचीतील विषयावर कायदा करण्याचा अधिकार आहे. ती कलम कोणती आहेत बघा, 249, 250, 252, 253 आणि कलम 356. आता एक गोष्ट नीट लक्षात ठेवा की पाठ कशी करायची, हे कलम बघा. काय म्हटलंय, 5 असामान्य परिस्थितीतली ती कलम कोणती आहेत आणि त्याच्यात काय तरतुदी आहे ते बघायचंय. लक्षात ठेवा, 249 50 इथे मी गोल केलाय, म्हणजे काय 251 नाहीये, म्हणजे खंड पडलाय, म्हणजे सलग नाहीये ना ते कलम घेतलेलं. आणि 252 53 आणि इथे मध्ये एक रेष मारली आहे, अगदीच वेगळं कलम आहे. मग 356. कळलं का तुम्हाला? तर म्हणजे असं लिहिलं की ॲटलिस्ट तुम्हाला व्हिज्युअलाइज होईल आणि तुम्हाला हे कलम आठवतील की मॅडमने लिहिलं होतं 249 50, मग 51 नाही आहे, मग 52 53 आणि मग डायरेक्ट 356. हे कलम पाठ करा. आता बघा कोणी काय सांगितलं आहे, प्रत्येक कलमात काय आहे ते आपल्याला बघायचं आहे. कलम 249 नुसार राज्यसभेच्या ठरावाद्वारे बघा हे 5 कलम तुमची पाठ झाली. आता बघणार आहोत कलम 249 नुसार काय होतं. तर राज्यसभेच्या ठरावाद्वारे राष्ट्रीय हितासाठी राज्यसूचीतील विषयावर कायदा करण्याचा अधिकार संसदेला आहे. ठीक आहे, असा ठराव, आता हे नीट पाठ करा, असा ठराव राज्यसभेत उपस्थित व मतदान करणाऱ्या 2/3 बहुमताने पारित होणे गरजेचे आहे. असा ठराव 1 वर्षासाठी अंमलात असेल, मात्र तो एका वेळी 1 वर्षापर्यंत वाढवता येईल. असे तो कितीही वेळा करता येईल, मात्र ठरावाचा अंमल संपुष्टात आल्यावर 6 महिन्यापर्यंत कायद्याचा अंमल संपुष्टात येईल. नंतर राज्य विधिमंडळही अशा विषयावर कायदा करू शकते, पण संसदेचा कायदा वरचढ ठरतो. हे कृपया 249 कलम आहे ना, ते नीट पाठ करा, खूप महत्त्वाचं आहे. काय म्हटलं आहे, राज्यसभेच्या ठरावाद्वारे राष्ट्रीय हितासाठी राज्यसूचीतील विषयावर कायदा करण्याचा अधिकार संसदेला आहे. तो ठराव कसा पास होणं गरजेचं आहे, राज्यसभेत काय उपस्थित व मतदान करणाऱ्या 2/3 बहुमताने. नंतर ठराव 1 वर्षासाठी अंमलात असेल, मात्र तो 1 वर्षापर्यंत वाढवता येईल, आणि तो असा किती वेळा वाढवता येईल,
मात्र अंमल संपुष्टात आल्यावर 6 महिन्यानंतर कायद्याचा अंमल संपुष्टात येईल. आणि राज्य विधिमंडळही असा कायदा करू शकते अशा विषयावर, पण संसदेचा कायदा वरचढ ठरेल. ठीक आहे. आता कलम 250 बघा काय आहे. 250 राष्ट्रीय आणीबाणी दरम्यान संसदेला राज्यसूचीवर कायदा करण्याचा अधिकार प्राप्त होतो. काय म्हटलंय? राष्ट्रीय आणीबाणी दरम्यान आणीबाणी संपुष्टात आल्यानंतर 6 महिन्यानंतर अशा संसदीय कायद्याचा अंमल संपुष्टात येतो. पण अशाही परिस्थितीत राज्य विधिमंडळही कायदा करू शकतो, पण केंद्राचा कायदा वरचढ ठरतो. बघा, जे मिसिंग कलम होतं वरती 251, त्याचं काय आहे? 251 काय आहे? अशाही परिस्थितीत राज्य विधिमंडळही कायदा करू शकते, पण केंद्राचा कायदा वरचढ ठरतो. ठीक आहे. 252 कलम काय आहे? 2 किंवा अधिक घटक राज्यांच्या संमतीने त्यांच्या राज्यांसाठी कायदा करण्याचा संसदेचा अधिकार, असा कायदा इतर घटक राज्यांनी स्वीकारणे. आता बघा, काही लक्षात नसेल राहता तर 249 कळलं. 250 राष्ट्रीय आणीबाणीच्या दरम्यान. 252 आता पाठ होत नसेल तर काय लक्षात ठेवा, 252 पुढे पण 2 आहे, मागे पण 2 आहे, मध्ये 5 आहे. मग 2 आहे ना, 2 ने सुरुवात होते, 2 ने एंड होते. मग सुरुवात काय लिहिले? 2 किंवा अधिक घटक राज्यांनी. इथे पण काय लिहिले? 2. त्याच्यावरून हे ट्रिक लक्षात ठेवा. 2 किंवा अधिक घटक राज्यांच्या संमतीने त्या राज्यांसाठी कायदा करण्याचा संसदेचा अधिकार व असा कायदा इतर घटक राज्यांनी स्वीकारले. ठीक आहे. यासाठी विनंती 2 किंवा अधिक राज्यांनी संसदेला करावी व हा कायदा विनंती करणाऱ्या राज्यांनाच लागू होतो. ठीक आहे. विनंती करणाऱ्या राज्यांनाच लागू होतो, पण इतर कोणत्याही राज्याने नंतर ठराव पारित करून त्या कायद्याचा स्वीकार करू शकतो. हे स्टेटमेंट खूप महत्त्वाचे आहेत. विनंती करणाऱ्या राज्यांनाच आधी लागू होतो, पण एखाद्या दुसऱ्या कोणत्या राज्याला हवा असेल, स्वीकार करायचा असेल तर ठराव करून तो स्वीकार करू शकतो. ठीक आहे. पुढे बघा, अशा कायद्यात दुरुस्ती बदल करण्याचा अधिकार केवळ संसदेला आहे. त्यानंतर ठराव पारित करणाऱ्या राज्यांच्या संबंधित विषयावर कायदे करण्याचा अधिकार नष्ट होतो. ठराव पारित करणाऱ्या राज्यांचा संबंधित विषयावर कायदे करण्याचा अधिकार नष्ट होतो. उदाहरणार्थ बघा, मानवी अंगे प्रत्यारोपण कायदा 1994, जलप्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण कायदा 1974, वन्यजीव संरक्षण कायदा 1972. आता 253 बघा काय. 253 काय म्हणतं की आंतरराष्ट्रीय कराराच्या अंमलबजावणीसाठी राज्यसूचीतील कोणत्याही विषयावर संसद कायदा करू शकते. अशा वेळी कोणत्याही राज्याच्या संमतीची गरज नाही. कोणत्याही राज्याच्या संमतीची गरज नाही. आता हे कसं पाठ करायचं बघा. कलम 200 हे बघा, 249 सांगितलं, मग 250, मग 252चं काय सांगितलं? 2 ची ट्रिक लक्षात ठेवा. आता इथे 53 आहे ना, तर आता काय इथे आंतरराष्ट्रीय. आता अ काढताना आपल्याला आधी 3 काढावा लागतो ना, म्हणजे आधी 3 काढायचा, मग त्याचा अ करायचा. त्याच्यावरून लक्षात ठेवा, आंतरराष्ट्रीय शब्द जिथे येईल तिथे 253. आंतरराष्ट्रीय कराराच्या अंमलबजावणीसाठी राज्यसूचीतील कोणत्याही विषयावर संसद कायदा करू शकते. अशा वेळी कोणत्याही राज्याच्या संमतीची गरज नाही. कळलं तुम्हाला? उदाहरणार्थ अँटी हायजॅकिंग ऍक्ट 1982, जिनेव्हा कन्व्हेन्शन कायदा 1960. पुढे बघा, कलम 356 नुसार आता जे कलम आहे 5 पैकी शेवटचं, कलम 356 नुसार राष्ट्रपती राजवटी दरम्यान संसद राज्यसूचीतील कोणत्याही विषयावर कायदा करू शकते. पण राज्यातील राष्ट्रपती राजवट संपुष्टात आल्यानंतर हा कायदा त्या राज्यासाठी लागू राहतो, पण हा कायदा राज्य विधिमंडळ रद्द करू शकते, त्यात बदलही करू शकते. ठीक आहे. 356 कळलं. राष्ट्रपती राजवटी दरम्यान संसद राज्यसूचीतील कोणत्याही विषयावर कायदा करू शकते, पण राज्यातील राष्ट्रपती राजवट संपुष्टात आल्यानंतरही हा कायदा त्या राज्यासाठी लागू राहतो, पण हा कायदा राज्य विधिमंडळ रद्द करू शकते किंवा बदल पण करू शकते. झालं. आपले 2 प्रश्न झाले आहेत. एकूण 8 प्रश्न आहेत, तर 2 प्रश्न आपले झालेले आहेत. आता आपण बघूया चौथा प्रश्न. चौथा प्रश्नात काय म्हटलंय त्यांनी, बघा, खालीलपैकी कोणते कलम केंद्र सरकारकडून राज्यांना देण्यात येणाऱ्या मदत अनुदानांशी संबंधित आहे? मदत अनुदानांशी संबंधित आहे. तर कलम कोणतं? 275. कलम 275 जे आहे ते मदत अनुदानांशी संबंधित आहे. तर बघा, 265 काय आहे?
कर हे सक्तीचे देणे असते, कर आकारण्याचा अधिकार संसदेला आहे 265. नंतर कलम 280 सगळ्यांना माहित आहे, वित्त आयोगाची स्थापना. ठीक आहे, कलम 265 झालं, कलम 280 झालं. कलम 270 काय आहे, केंद्र राज्य यांच्या आकारणी व वसुली केलेले कर. ठीक आहे. 275 ज्या राज्यांना आर्थिक सहाय्याची गरज असते आहे अशा राज्यांना अनुदान देण्याचा, परंतु प्रत्येक राज्याला नाही, संसदेचा अधिकार. आणि 282 काय आहे, कोणत्याही सार्वजनिक उद्दिष्टासाठी 2 मिनिट 282 काय आहे, कोणत्याही सार्वजनिक उद्दिष्टासाठी अनुदान देण्याचा केंद्र व राज्य सरकारांना अधिकार दिला आहे. ठीक आहे. आता पुढे बघा, पुंछी आयोगावर प्रश्न आहे आणि आयोगावर प्रश्न विचारले जातात, जे काही आयोग आहे ते. तर राज्यपाल यांच्या संबंधी पुंछी आयोगाच्या शिफारसीबाबत खालीलपैकी कोणते शिफारस चुकीची नमूद करण्यात आलेली आहे? चुकीची विचारतायत, चुकीची. नीट वाचत जा. तर आपण सगळे विधानं वाचू आणि नंतर पुंछी आयोग पण आपण बघून घेऊ. ठीक आहे. तर बघा, पहिलं स्टेटमेंट काय आहे, त्यांना मंत्रिमंडळाच्या सल्ल्याशिवाय, आधी उत्तर बघून घेऊ. उत्तर काय आहे, चुकीचं विधान आहे विचारलेलं. मग चुकीचं विधान काय आहे, ते राज्यसभेने मंजूर केलेल्या महाभियोगाच्या ठरावाने आणि त्या ठरावास लोकसभेने मान्यता दिल्यास पदावरून दूर केले जाऊ शकतील, हे विधान राज्यपालाच्या बाबतीत चुकीचं आहे. कळलं तुम्हाला? आता राज्यपालाशी संबंधित पुंछी आयोगाने काय काय सांगितलं आहे तर बघा, ही सगळी विधानं बरोबर आहेत आपण जी वाचतोय ती. म्हणजे त्यांना मंत्रिमंडळाच्या सल्ल्याशिवाय अथवा सल्ल्याविरुद्ध, त्यांना मंत्रिमंडळाच्या सल्ल्याशिवाय किंवा सल्ल्याविरुद्ध कार्यरत असणाऱ्या किंवा निवृत्त झालेल्या मंत्र्यावर खटला चालविण्यास मंजुरी देण्याचा अधिकार असावा. पुन्हा वाचते. त्यांनी मंत्रिमंडळाच्या सल्ल्याशिवाय अथवा सल्ल्याविरुद्ध कार्यरत असणाऱ्या किंवा निवृत्त झालेल्या मंत्र्यावर खटला चालविण्यास मंजुरी देण्याचा अधिकार असावा. दुसरं स्टेटमेंट आहे, ते राज्य विधानसभेने मंजूर केलेल्या महाभियोगाच्या ठरावाने पदावरून दूर केले जाऊ शकतील. आणि लास्टचं स्टेटमेंट आहे, राज्यघटनेच्या अनुच्छेद 163 अन्वये असा बदल करण्यात यावा की ते त्यांना असलेले स्वेच्छाधीन अधिकार मनमानी पद्धतीने वापरू शकणार नाहीत. ठीक आहे. आता आपण बघूया पुंछी कमिशन. स्थापना. केंद्र सरकारने केंद्र राज्य संबंधांच्या पुनःपरीक्षणासाठी 27 एप्रिल 2007 रोजी भारताचे माजी सरन्यायाधीश मदन मोहन पुंछी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केले. आता बघा, विचारतात खालीलपैकी कोणता आयोग केंद्र राज्य संबंधाशी संबंधित आहे किंवा नाही. तर आपण पहिला बघितला सरकारी आयोग, 1983ला स्थापना, 1988ला अहवाल. आता आपण बघत आहोत पुंछी कमिशन, आणि तो सरकारी आयोग केंद्र सरकारने स्थापन केला होता. आणि हा पुंछी आयोग पण केंद्र सरकारने स्थापन केलेला आहे, पण कधी 2007 साली. तारीख बघा कशी आहे, 27/4. आणि इथे पुन्हा बघा, तसं बघायला गेलं तर 27, पण 2 आणि 7च्या मध्ये 2 शून्य आहेत. सदस्य बघा, 5 सदस्य. आता लक्षात कसं ठेवणार, पुंछी पचं म्हणजे पुंछीचं पू आणि 5चं प म्हणजे प वरून 5 सदस्य लक्षात ठेवा. ठीक आहे. सदस्य पहिले मदन मोहन पुंछी जे अध्यक्ष होते, नंतर धीरेंद्र सिंग, नंतर विनोद कुमार दुग्गल आणि नंतर प्रोफेसर NR माधव. आणि जे 5वे होते ते डॉक्टर अमरेश बागची यांचे फेब्रुवारी 2008 मध्ये निधन झाले, म्हणून त्यांच्या जागी विजय शंकर यांची ऑक्टोबर 2008 मध्ये नियुक्ती झाली. ठीक आहे. अहवाल 1456 पानांचा अहवाल 7 खंडात 19 एप्रिल 2010 रोजी सादर केला. 7ला स्थापना झाली, 10ला अहवाल सादर केला. शिफारशी 380हून अधिक केल्या आहेत. यांच्या किती होत्या, सरकारी आयोगाच्या 247 होत्या, यांच्या किती आहे, 310हून अधिक. आता त्यांनी काय म्हटलंय, राष्ट्रपतीसाठी असणारी महाभियोगाची प्रक्रिया राज्यपालासाठीही लागू केली जावी. ठीक आहे. त्याच्यानंतर राज्य विधेयकावर संमती देणे, संमती रोखून ठेवणे यासाठी राष्ट्रपतीलाही 6 महिन्यांचा कालावधी बंधनकारक असावा. राज्यपाल विद्यापीठाचे कुलपती होण्याची पद्धत रद्द करण्यात यावी. नवीन अखिल भारतीय सेवा निर्माण करण्यात याव्या. आरोग्य, शिक्षण
अभियांत्रिकी, न्यायपालिका. वित्त मंत्रालयातील वित्त आयोग विभागाचे स्वतंत्र विभागात रूपांतर करावे. कलम 352, 356 अंतर्गत आणीबाणीच्या तरतुदींचा वापर केवळ अंतिम उपाय म्हणून करावे. नंतर विधानसभेत सर्वाधिक पाठिंबा असणाऱ्या पक्षांना पक्षांच्या गटाला सरकार स्थापनासाठी पाचारण करावे. पुढे बघा. तुम्हाला नीट विजिबल होतंय की नाही मला तेवढं सांगा बरं का, नाही तर मला झूम करायला 2 मिनिट थांबा. बघा राज्यपालाबाबत बघा काय काय म्हटलं त्यांनी. कार्यकाळ 5 वर्षाचा निश्चित देण्यात यावा. बडतर्फी केंद्र शासनाच्या मर्जीवर नसावी म्हणतात ते. केंद्र शासनाच्या मर्जीवर नसावी. त्याच्यानंतर निवडताना ती राज्याबाहेरची व्यक्ती निवडावी. समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती असावी. स्थानिक राजकारणाशी काहीही संबंध नसावा. ठीक आहे. आता केंद्र राज्य संदर्भात इतर आयोग व समित्या बघा. पहिला प्रशासकीय सुधारणा आयोग 1966 अहवाल 1969 मध्ये त्यांनी दिला. तर अध्यक्ष कोण आहे? मोरारजी देसाई. त्यानंतर कोण होते? के हनुमंतय्या. सदस्य 6 होते. कार्य काय? केंद्र राज्य संबंधांचे परीक्षण करणे हे आयोगाचे मुख्य कार्य आहे. शिफारसी बघा. पहिली शिफारस कलम 263 अंतर्गत आंतरराज्यीय परिषदेची स्थापना करावी. ठीक आहे. काय म्हटलंय? स्थापना करावी. राज्यांना कमाल मर्यादेपेक्षा अधिकार सुपूर्द करणे. राज्यांना कमाल मर्यादेपर्यंत अधिकार सुपूर्द करणे. राज्यांच्या विनंतीनुसार राज्यांमध्ये केंद्रीय लष्करी दल तैनात करणे. पण वरील तरतुदी केंद्राने कोणताही कार्यवाही केली नाही. तरतुदींवर केंद्राने कोणतीही कार्यवाही केली नाही. ठीक आहे. हे महत्त्वाचं आहे. नंतर राजमन्नार समिती. बघा आपण पहिला प्रशासकीय सुधारणा आयोग पाहिला. तसाच दुसरा पण कोणता आहे? दुसरा प्रशासकीय सुधारणा आयोग आहे 2005 ला गठीत केलेला. कोण होते त्याचे अध्यक्ष? वीरप्पा मोइली. ह्या पण गोष्टी लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढे बघा काही राज्यांनी पण आयोग स्थापन केला होता. तर तमिळनाडू राज्याचा होता कोणता? राजमन्नार आयोग. नंतर आनंदपूर साहिब ठराव कोणी पास केला? तर पंजाबने. नंतर पश्चिम बंगालचा पण एक जाहीरनामा होता आणि आयोगाने म्हणजे सरकारने हे स्वीकार केलेले नाहीयेत. बघा काय काय म्हटलं आहे. राजमन्नार समिती स्थापना 1969. तामिळनाडूचे DMK सरकारने केंद्र राज्य संबंधांचे परीक्षण करण्यासाठी स्थापन केला. अहवाल तामिळनाडू सरकारला 1971 ला सादर. सदस्य 3 आहेत. तमिळनाडूने स्थापन केला राजमन्नार आयोग. 3 सदस्य डॉक्टर PV राजमन्नार अध्यक्ष, डॉक्टर लक्ष्मण स्वामी मुदलियार आणि PC चंद्रा रेड्डी. 22 शिफारसी होत्या. आंतरराष्ट्रीय परिषद त्वरित स्थापन करण्यात यावी. शेषाधिकार राज्यांना देण्यात यावे. त्याच्यानंतर वित्त आयोग कायमस्वरूपी संस्था असावी. ऑल इंडिया सर्व्हिसेस IAS IPS IFS रद्द करण्यात याव्यात. हे बघा काय म्हटलंय? रद्द करण्यात याव्यात. कोणी सांगितलं? राजमन्नार आयोग. लक्षात कसं ठेवणार? रद्द. राजने रद्द. रद्द. ऑल इंडिया सर्व्हिसेस. केंद्र सूची व समवर्ती सूचीतील काही विषय राज्य सूचीत समाविष्ट करण्यात यावेत. नियोजन आयोग बरखास्त करून संविधानिक संस्था स्थापन करण्यात याव्या. घटनेतील कलम 356, 57 आणि 365 पूर्णपणे निरसित करण्यात यावे. केंद्र सरकारने राजमन्नार समितीच्या शिफारसींकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. ठीक आहे. आता आपण पुढे बघूया. आनंदपूर साहिब ठराव 1973 साली अकाली दलाने पंजाबमधील आनंदपूर साहिब येथे झालेल्या बैठकीत राजकीय व धार्मिक अशा दोन्ही मागण्यांचा ठराव मंजूर केला. केंद्राचे अधिकार क्षेत्र केवळ संरक्षण, परराष्ट्र व्यवहार, संदेशवहन व चलन यापुरते मर्यादित असावे. उर्वरित सर्व अधिकार राज्यांना देण्यात यावे. यांच्या पण शिफारसी केंद्राने पूर्णपणे दुर्लक्ष केले. पश्चिम बंगाल बघा. वेस्ट बेंगॉल मेमोरँडम 1977. सगळ्यांचे साल लक्षात ठेवा. सरकारी आयोग 1983. प्रशासकीय सुधारणा आयोग पहिला 1966, दुसरा 2005. राजमन्नार कमिटी 1969.
आनंदपूर साहिब ठराव 1973, पश्चिम बंगाल जाहीरनामा 1977. 1977 मध्ये पश्चिम बंगाल सरकारने साम्यवादी नेतृत्वाखाली केंद्र राज्य संबंधावर एक जाहीरनामा प्रकाशित करून केंद्राला पाठवला. जाहीरनाम्यात सुचविलेल्या बाबी: घटनेत संघ युनियनऐवजी संघ राज्य फेडरेशन वापरण्यात यावे. केंद्राकडे केवळ संघ राज्य, परराष्ट्र व्यवहार, चलन, संदेशवहन व आर्थिक समन्वयन एवढेच विषय असावेत. उर्वरित सर्व विषय राज्यांकडे असावेत. कलम 3 नुसार नवीन राज्यांची निर्मिती करताना संबंधित राज्याची संमती बंधनकारक करण्यात यावी. राज्यसभेला लोकसभेप्रमाणे अधिकार असावेत. ऑल इंडिया सर्व्हिसेस रद्द, कळलं. राजमन्नाने पण रद्द सांगितलं, पश्चिम बंगालने पण रद्द करण्यात याव्या सांगितल्या. केंद्र सरकारने या जाहीरनाम्यातील मागण्या मान्य केल्या नाहीत. ठीक आहे, पुढे बघा. पुढे काय आहे? सरकारी आयोगाच्या शिफारसीबाबत खालीलपैकी कोणती शिफारस ही चुकीची नमूद करण्यात आलेली आहे? घटक 2019 ला. तर याचं उत्तर आहे पहिल्या क्रमांकाचं. ठीक आहे, हे चुकीचं आहे. काय म्हटलंय बघा. आयोगाने राज्यसभेची भूमिका आणि राज्यांच्या पुनर्रचनेच्या केंद्राच्या अधिकारात बदलासाठी अनुकूलता दर्शवली होती. हे विधान चुकीचं आहे. आणि हे बाकीचे विधान काय आहेत? बरोबर आहे. आयोगाने राज्यघटनेच्या अनुच्छेद 356च्या अगदी क्वचितच वापराबाबत अनुकूलता दर्शवली, हे आपण बघितलं. आयोगाने राज्यपाल पद संपुष्टात आणावे ही मागणी फेटाळली, हे पण बरोबर आहे. आयोगाने त्रिभाषा सूत्राच्या अंमलबजावणीस अनुकूलता दर्शवली. ठीक आहे, याच्यापैकी कोणतं नाही आहे? तर आयोगाने राज्यसभेची भूमिका आणि राज्यांच्या पुनर्रचनेच्या केंद्राच्या अधिकारात बदलासाठी अनुकूलता दर्शवली होती, हे विधान चुकीचं आहे. बघा, सरकारी आयोग स्थापना 1983, अहवाल 1988. कशासाठी? केंद्र राज्य संबंधांसाठी. रचना 1+2. अध्यक्ष आर एस सरकारिया, सदस्य बी शिवरामन, SR सेन. नंतर शिफारसी एकूण 247. पहिली म्हणजे काही शिफारसी काय? कलम 256चा वापर शेवटचा पर्याय म्हणून करावा. ऑल इंडिया सर्व्हिसेस अधिक प्रबळ करावे. राज्यपालांची नियुक्ती मुख्यमंत्र्यांचा सल्ला घेऊन करावी. घटनेत अशी तरतूद करावी. 263 नुसार आंतरशासकीय परिषद स्थापन करावी. आणि भाषिक अल्पसंख्याक आयुक्त हे पद पुन्हा कार्यान्वित करावे. कळलं तुम्हाला? तर ही गोष्ट लक्षात ठेवा. पुढे बघा, 7वा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या पाणी वाटप तंट्यांमध्ये कर्नाटकचा समावेश नाही म्हणतात? नाही. तर बघा, वंशधारा पाणी वाटप तंटा यात नाहीये. मग वंशधारा कशाशी संबंधित आहे? तर बघा, इथे दिलेलं आहे आंध्र प्रदेश आणि ओडिशा याच्याशी, या राज्यांशी संबंधित वंशधारा जलविवाद आहे. मग गोदावरी, कृष्णा आणि महादई पाणी वाटप तंट्यात कर्नाटकचा समावेश असणार. ठीक आहे, कृष्णा, गोदावरी आणि महादई. इथे कर्नाटक आहे. कर्नाटक आणि कर्नाटक, नीट लक्षात ठेवा या गोष्टी. ठीक आहे. इथे त्या व्यतिरिक्त कृष्णा 1 मध्ये म्हणजे कृष्णा इथे पण येईल. ठीक आहे. आणि कावेरी तिथे पण कर्नाटकचं आहे समावेश. तर ह्या गोष्टी नीट बघा. आता सगळ्या आधी आपण अध्यक्ष बघू, मग सदस्य बघू. ठीक आहे, म्हणजे संबंधित घटक राज्य कोणतं आहे ते बघू. न्यायाधिकरण, आंतरराज्य जलविवाद व त्यांची सद्यस्थिती. बघा, कृष्णा जलविवादात आधी स्थापना बघू, एक बघू. ठीक आहे. कृष्णा जलविवाद 1 कधी स्थापना? 1969 ला. आणि कृष्णा न्यायाधिकरण 2004 ला. असे 2 नीट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर हे 3 एकत्र लक्षात ठेवा. 1969. कसं? कृष्णा, गोदावरी, नर्मदा. कृष्णा, गोदावरी, नर्मदा. कसं लक्षात ठेवणार? कृष्णा, गोदावरी, नर्मदा तिन्हीच्या तिन्ही महाराष्ट्राशी संबंधित आहे. बरोबर. मग 1969 नीट लक्षात ठेवा. सगळ्या याच्यात तिन्ही याच्यात महाराष्ट्र असणार. ठीक आहे. त्याच्यानंतर रावी बियास जलविवाद, आपली महाराष्ट्र त्याच्याशी संबंधित आहे का? नाही. तो कधी आहे? 1986चा. पंजाब, हरियाणा, राजस्थान. राहील लक्षात. आता कावेरी बघा, कावेरीचा आपला काही संबंध आहे का नदीचा? नाही.
1990ला स्थापना झालेली आहे. कोण कोण आहे? केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, पाँडिचेरी. नंतर कृष्णा न्यायाधिकरण, त्याच्यात कोण कोण असणार आहे? कर्नाटक, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा. 2004चा आहे. मांडवी किंवा महादाई जलविवाद आणि वंशधारा जलविवाद 2010चा आहे. ठीक आहे. मांडवीमध्ये गोवा, कर्नाटक आणि आपलं महाराष्ट्र पण आहे. महाराष्ट्र कशा कशात आहे नीट लक्षात ठेवा. हे बघा, महाराष्ट्र कृष्णा, गोदावरी, नर्मदा. त्याच्यानंतर मांडवी रिव्हरमध्ये पण आहे. नंतर वंशधारा जलविवाद आंध्र प्रदेश, ओडिशा आणि महानदी जलविवाद छत्तीसगड, ओडिशा. ठीक आहे. आता त्यांचे कोणाच्या अंडर स्थापन झालेलं आहे बघा. कृष्णा RS बचावत, नंतर गोदावरी RS बचावत, कृष्णा आणि गोदावरी RS बचावत. नंतर नर्मदा V रामास्वामी, रावी बियास न्यायमूर्ती V बालकृष्ण इराडी, कावेरी चित्तोष मुखर्जी, कृष्णा न्यायमूर्ती ब्रिजेश कुमार. म्हणजे आधी जो कृष्णा जलविवाद होता तो बचावत आणि नंतरचा ब्रिजेश कुमार. म्हणजे तुम्ही ब लक्षात ठेवणार, कृष्णासाठी B लक्षात ठेवणार. ठीक आहे. ब्रिजेश कुमार. मांडवी JM पांचाळ, वंशधारा मुकुदकम शर्मा आणि महानदी न्यायमूर्ती AM खानविलकर, मराठी माणूस न्यायमूर्ती AM खानविलकर. 2018 हा रिसेंटचा आहे महानदी जलविवाद. हा नीट लक्षात ठेवा. ठीक आहे. छत्तीसगड, ओडिशा. आता शेवटचा प्रश्न आजच्या लेक्चरमधला. काय म्हटले त्यांनी? भारतीय संसद आंतरराष्ट्रीय करार अंमलात आणण्यासाठी संपूर्ण भारत संदर्भात किंवा भारतातील काही भागात कायदे तयार करू शकते. भारतीय संसद आंतरराष्ट्रीय करार अंमलात आणण्यासाठी संपूर्ण भारत संदर्भात किंवा भारतातील काही भागात कायदे तयार करू शकते. तर म्हणजे कधी? तर यासाठी सगळ्या घटक राज्यांची संमती आवश्यक असते. हे चुकीचं आहे. यासाठी बहुसंख्य घटक राज्यांची संमती आवश्यक असते. यासाठी या निर्णयाने प्रभावित होणाऱ्या राज्यांची संमती आवश्यक असते. यासाठी कोणत्याही राज्याच्या संमतीची आवश्यकता नसते. तर हे स्टेटमेंट बरोबर आहे. त्यांना आपल्या राज्यांची परमिशन घेण्याची कोणतीही आवश्यकता नसते. हे नीट लक्षात ठेवा. कशाची संदर्भात? आंतरराष्ट्रीय करार अंमलात आणण्याच्या संदर्भात. ठीक आहे. कलम 253 मी तुम्हाला काय सांगितलं होतं? अ काढण्यासाठी 3 काढावा लागतो आणि मग अ तयार होतो. मग आंतरराष्ट्रीय संसद आंतरराष्ट्रीय करारांच्या अंमलबजावणीसाठी राज्य सूचीतील कोणत्याही विषयावर कायदे करू शकते. त्यावेळेस कोणत्याही राज्याच्या संमतीची काही आवश्यकता नाही. ठीक आहे. आता महत्त्वाच्या माहितीमध्ये बघा, जलविवाद कलम 262. आता जसं नदी जलविवाद कलम, जसं मी तुम्हाला कलम 252 लक्षात ठेवायला सांगितलं होतं. कसं की इकडून पण 2 आहे, तिकडून पण 2 आहे, मध्ये 5 आहे. पण मग पाठ कसं करणार? 2 किंवा अधिक घटक राज्यांच्या संमतीने. 2 किंवा अधिक घटक राज्यांच्या संमतीने. तसंच मी तुम्हाला काय सांगतेय, 262 पण पाठ करा. कसं? नदी बोट कायदा 262. नद जलविवाद कोणत्या कलमानुसार? 262. आंतरराज्यीय नदी जलविवाद कायदा 1956चा. जलविवाद अस्तित्वात असल्यास केंद्र सरकार 1 वर्षात एक लवाद स्थापन करते. ते लवाद 3 वर्षापर्यंत निर्णय देते. न देऊ शकल्यास एका वेळी 2 वर्षे मुदतवाढ. लवादाचा निर्णय अंतिम व बंधनकारक असतो. आणि बघा, जलविवाद यात सर्वोच्च व उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपापासून दूर ठेवले आहे. हे स्टेटमेंट पण खूप महत्त्वाचं आहे. पुढे बघा, विभागीय परिषदा आणि आंतरराज्यीय परिषदा. विभागीय परिषदांवर एक महत्त्वाचा प्रश्न विचारला जातो की विभागीय परिषदा म्हणजे मल्टिपल स्टेटमेंटमध्येच ते देतात की विभागीय परिषदा घटनात्मक संस्था आहे. तर त्या घटनात्मक आहे का? नाही, ते आहे कायद्याने निर्माण केलेला. ठीक आहे. तर मग घटनात्मक नाहीये त्या. तर कायदा कोणता आहे विभागीय परिषदांचा? म्हणजे झोनल काउन्सिल्स कायदा. राज्य पुनर्रचना कायदा 1956 द्वारे 5 विभागीय परिषदा स्थापन. सध्या 6 विभागीय परिषदा आहेत.
71 उत्तर पूर्व परिषद स्थापन झालेली आहे. हे बघा, ज्या 5 आहेत ना त्या 1956च्या कायद्याने, आणि जी 6वी आहे ना ती 1971च्या उत्तर पूर्व परिषद कायद्याने. आता कोणत्या कोणत्या 5 आहे, तर आपल्या 5 म्हणजे 4 दिशा कोणत्या, पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण, आणि पुन्हा मध्य एक घ्यायचं, मध्य, आणि एक जी 6वी आहे ते नॉर्थ ईस्ट उत्तर पूर्व. नंतर रचना काय, तर अध्यक्ष गृहमंत्री असतात, केंद्रीय गृहमंत्री, उपाध्यक्ष, विभागातील सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आळीपाळीने, काय म्हटलंय, मुख्यमंत्री आळीपाळीने, उपाध्यक्ष, झोनल काउन्सिल्स विषयी चालू आहे, विभागीय परिषदा, आणि परिषद चर्चा व सल्लागार स्वरूपाच्या आहेत. त्याच्यानंतर आंतरराज्यीय परिषदा, कलम 263, जसं 253 कलम लक्षात ठेवलं तसंच 263 पण सांगतीये. शेवटी 3 येतो ना, मग 3 येतो म्हणजे मग काय लक्षात ठेवणार, 3 आंतरराज्यीय परिषदा असं. इंटरस्टेट काउन्सिल, राष्ट्रपती केंद्र व राज्यात समन्वयासाठी स्थापन करतात. कार्य सुप्रीम कोर्टाच्या प्रारंभिक अधिकार क्षेत्राला पूरक. रचना अध्यक्ष, पदसिद्ध अध्यक्ष कोण, पंतप्रधान, सर्व राज्याचे मुख्यमंत्री सदस्य आणि 6 कॅबिनेट मंत्री सदस्य असतात. ह्याच्यावर खूप प्रश्न पडलेले तर, आणि मल्टिपल स्टेटमेंटमध्ये विचारतात, तुम्हाला हे माहितीच पाहिजे. पुढे बघा, केंद्र राज्य संबंधांचा आढावा घेण्यासाठी तामिळनाडूमध्ये, आता हे चालू घडामोडीच्या अंदर त्यांनी दिलेलं आहे, केंद्र राज्य संबंधांचा आढावा घेण्यासाठी तामिळनाडूमध्ये सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश कुरियन जोसेफ यांच्या अध्यक्षतेखाली 3 सदस्यीय समिती स्थापन केली. 23व्या विधी आयोग बघा, 23व्या विधी आयोगाच्या अध्यक्षपदी न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी. कोण, न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी. पूर्णवेळ सदस्य हितेश जैन, DP वर्मा आणि डॉक्टर रीता वशिष्ठ. स्थापना कधी झाली 23व्या विधी आयोगाची, 1 सप्टेंबर 2024ला. कालावधी 31 ऑगस्ट 2027 पर्यंत, 3 वर्षाचा. दिनेश माहेश्वरी यांनी जानेवारी 2019 ते मे 2023 पर्यंत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून कार्य केले. त्यापूर्वी त्यांनी राजस्थान उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, मेघालय उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून कार्य केले. तमिळनाडू व कर्नाटकमधील पन्नूयार नदीच्या पाणी वादासाठी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला जलविवाद स्थापन करण्याचे निर्देश दिले. तामिळनाडू कर्नाटकमधील पेन्नुयार नदीच्या पाणी वादासाठी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला जलविवाद स्थापन करण्याचे निर्देश दिले. हे चालू घडामोडीशी संबंधित, म्हणजे केंद्र राज्य संबंधांशी संबंधित चालू घडामोडीचे हे पॉइंट. एक, तामिळनाडूचा कुरियन जोसेफ यांच्या अध्यक्षतेखाली 3 सदस्यीय समिती केंद्र राज्याचा आढावा घेण्यासाठी संबंधांचा. नंतर 23व्या विधी आयोग, अध्यक्ष दिनेश माहेश्वरी, आणि नंतर रिसेंटमध्ये नदी वाटप कशाचं, ठीक आहे, नदी जलविवादासाठी कोणतं राज्य आहे, तामिळनाडू आणि कर्नाटक, आणि नदी कोणती, पेन्नुयार नदी. तर अशा पद्धतीने आपण केंद्र राज्य संबंध बघितलेले आहेत. धन्यवाद.